धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सर्वात मोठी अडचण कोणती? तर ती म्हणजे या तिन्ही शेजारील जिल्ह्यांमध्ये थेट रेल्वे नसणे. पण आता हीच अडचण कायमची दूर होणार आहे. केंद्र सरकारने 240 किलोमीटरच्या नव्या रेल्वे कॉरिडॉरच्या सविस्तर सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. वर्षानुवर्ष ज्या रस्त्याच्या आणि खडतर प्रवासावर आपल्याला अवलंबून राहावं लागत होतं, त्याला आता एक जलद, सुरक्षित आणि आधुनिक पर्याय मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. पण हा नवा रेल्वे मार्ग नेमका कसा असणार आहे? या प्रकल्पामध्ये जमिनीचा डिजिटल नकाशा तयार करण्यासाठी कोणत्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय? बीड सारख्या जिल्ह्यासाठी ही ऐतिहासिक संधी कशी ठरणार आहे? आणि छत्रपती संभाजीनगर मधील ऑरिक सिटीसह संपूर्ण मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला यातून कसा फायदा मिळणार? या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मराठवाड्याच्या दळणवळणाला आणि रेल्वे नेटवर्कला गती देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. रेल्वे मंत्रालयाने धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही शेजारील जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रस्तावित 240 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे कॉरिडॉरच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणाला अधिकृत मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या सविस्तर सर्वेक्षणाचे प्रत्यक्ष कामही आता वेगाने सुरू झाले आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती लोकसभेत एका लेखी वृत्तात खुद केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. तसेच स्थानिक आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनीही या सर्वेक्षणाच्या कामाला वेग आल्याची माहिती दिली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या या हिरव्या कंदिलामुळे संपूर्ण मराठवाड्यातील नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांमध्ये प्रचंड आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाची मूळ गरज आणि त्याचे महत्त्व समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर हे तिन्ही जिल्हे भौगोलिकदृष्ट्या एकमेकांच्या शेजारी असले तरी आजपर्यंत त्यांच्यामध्ये थेट आणि वेगवान असा कोणताही रेल्वे संपर्क उपलब्ध नव्हता. प्रवाशांना, व्यापाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रामुख्याने रस्त्याच्या वाहतुकीवर किंवा बस प्रवासावर पूर्णपणे अवलंबून राहावं लागत होतं. हा प्रस्तावित 240 किलोमीटरचा कॉरिडॉर या तिन्ही जिल्ह्यांना थेट रेल्वे सूत्रात बांधून दळणवळणाचे एक नवे पर्व सुरू करणार आहे. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे बीड जिल्ह्याचा. बीड हा राज्यातील सर्वात कमी रेल्वे जोडणी असलेल्या जिल्ह्यांपैकी एक मानला जातो. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला अहमदनगर, बीड, परळी रेल्वे मार्ग आता कुठे पूर्णत्वाच्या टप्प्यात येत असतानाच बीडकरांसाठी धाराशिव, बीड, संभाजीनगर हा आणखी एक नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित झाला आहे. या नव्या कॉरिडॉरमुळे बीड जिल्हा थेट मुख्य राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी घट्टपणे जोडला जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होईल आणि प्रवासाचा एक सुरक्षित व स्वस्त पर्याय उपलब्ध होईल. अशा या महत्त्वाकांक्षी रेल्वे लाईनचा पाया मजबूत करण्यासाठी रेल्वे विभागाने आधुनिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. प्राथमिक स्तरावर या संपूर्ण मार्गाचे भौगोलिक आणि जमिनीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी हवाई तसेच हेलिकॉप्टरद्वारे सर्वेक्षण काही महिन्यांपूर्वीच यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं होतं. त्यानंतरच्या टप्प्यात लिडार तंत्रज्ञानाद्वारे लेझर किरणांच्या मदतीने संपूर्ण परिसराचा 3D डिजिटल नकाशा तयार करण्यात आला. या तंत्रज्ञानामुळे मार्गातील उंच, सखल भाग, नद्या, जंगले आणि अडथळे याची सुस्पष्टता माहिती आधीच उपलब्ध झाली आहे. या गोळा केलेल्या संपूर्ण डेटाच्या आधारेच आता सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPRच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. तांत्रिक आणि भौगोलिक वैशिष्ट्यांचा विचार केला तर हा प्रस्तावित रेल्वे कॉरिडॉर सुमारे 236 ते 240 किलोमीटर लांबीचा असणार आहे आणि तो मराठवाड्याच्या 4 प्रमुख जिल्ह्यांमधून प्रवास करेल. या संपूर्ण मार्गाचे रेखांकन करताना अनेक महत्त्वाचे तांत्रिक मुद्दे लक्षात घेण्यात आले आहेत. हा रेल्वे मार्ग संपूर्ण प्रवासात तब्बल 8 वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांना क्रॉस करून पुढे जाणार आहे. तसेच या मार्गात 5 मोठ्या नद्या येत असून या नद्यांवरून रेल्वे मार्ग सुरक्षितपणे जाण्यासाठी भव्य आणि मजबूत पुलांची उभारणी केली जाणार आहे. याशिवाय हा मार्ग वन विभागाच्या 1.43 किलोमीटर लांबीच्या जमिनीवरून जाणार आहे. तर उर्वरित मार्गासाठी काही गावांमधील खासगी जमीन संपादित केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण रेल्वे मार्ग तब्बल 8 वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींमधून जाणार आहे, ज्यामुळे औद्योगिक वाहतुकीला थेट आणि जलद दळणवळणाचा मार्ग मिळणार आहे. या औद्योगिक जोडणीमुळेच हा रेल्वे कॉरिडॉर केवळ सामान्य प्रवाशांच्या प्रवासासाठी मर्यादित न राहता संपूर्ण मराठवाड्याच्या आर्थिक आणि औद्योगिक चेहरामोहरा बदलणार ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर मधील शेंद्रा, बिडकीन औद्योगिक क्षेत्र, ज्याला आपण ऑरिक सिटी म्हणून ओळखतो, हे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा म्हणजेच DMICचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या नव्या 240 किमीच्या रेल्वे मार्गामुळे ऑरिक सिटी थेट
राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडली जाईल। याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथील कारखान्यांना लागणारा कच्चा माल आणणे आणि उत्पादित झालेला पक्का माल देशातील प्रमुख बंदरांपर्यंत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे अत्यंत सोपं आणि स्वस्त होईल। माल वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी झाल्यामुळे अनेक मोठ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या मराठवाड्यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होतील। परिणामी बिडकीन, शेंद्रा, बीड आणि धाराशिव या संपूर्ण पट्ट्यात नवीन कारखाने, लॉजिस्टिक पार्क आणि वेअर हाऊसेस उभे राहतील, ज्यातून स्थानिक हजारो तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील। सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असले तरी पुढील तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया समजून घेणं देखील गरजेचं आहे। रेल्वे मंत्रालयाच्या नियमांनुसार कोणत्याही रेल्वे प्रकल्पाची मंजुरी आणि उभारणी ही एका रात्रीत होणारी गोष्ट नसून ती विविध प्रशासकीय, तांत्रिक आणि आर्थिक टप्प्यातून जाणारी सातत्यपूर्ण प्रक्रिया असते। सध्या सुरू असलेले सर्वेक्षण काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल। हा रिपोर्ट तयार झाल्यानंतर राज्य सरकारसह इतर संबंधित यंत्रणांशी आवश्यक समन्वय साधला जाईल। त्यानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी नीती आयोग, केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि इतर सक्षम प्राधिकरणांकडून अंतिम आर्थिक व तांत्रिक मूल्यमापन करून मंजुरी मिळवली जाईल। ही एक टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया असल्याने प्रत्यक्ष काम सुरू होण्याबाबत किंवा पूर्ण होण्याबाबत सध्याच निश्चित कालमर्यादा सांगता येत नसली तरी सर्वेक्षणाला मिळालेली ही मंजुरी म्हणजेच या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा आणि मजबूत पाया रचला गेला आहे। थोडक्यात सांगायचं तर धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर हा 240 किलोमीटरचा नवीन रेल्वे कॉरिडॉर म्हणजे केवळ लोखंडी रुळाचा मार्ग नाही, तर हा प्रकल्प पूर्ण झाला तर मराठवाड्याच्या विकासाच्या इतिहासात तो एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। या प्रकल्पामुळे तिन्ही जिल्ह्यांची थेट जोडणी होईल, ऑरिक सिटी सारख्या औद्योगिक क्षेत्राला गती मिळेल, शेतमालाच्या वाहतुकीला मदत होईल आणि स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळेल। सर्वेक्षणाला मिळालेली ही अधिकृत मंजुरी मराठवाड्याला देशाच्या मुख्य आर्थिक व औद्योगिक प्रवाहाशी वेगाने जोडणारी एक आश्वासक सुरुवात आहे। मराठवाड्याच्या या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका।